जय शिवराय मित्रांनो, राज्यातील सोलर पंपाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यात गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पेमेंट करून सोलरच्या व्हेंडरच्या प्रतीक्षेत आहेत, नवीन सोलर लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि याच शेतकऱ्यांना आता नवीन सोलर कधी लागणार, नवीन सोलर मिळणार का, ते किती असणार वगैरे वगैरे या संदर्भातील सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून PM 2.0 या योजनेची 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत आता जे काही प्रकल्प सुरू आहेत ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत केलेली आहे। मार्च मध्ये याच्या संदर्भातील एक नोटिफिकेशन जारी करून ही मुदतवाढ ऑलरेडी दिलेली आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून या PM 2.0 च्या अंतर्गत जे स्टँड अलोन सोलर पंप आहेत या सोलर पंपाची 14 ते 20 लाख सोलर पंप उभारणीचं उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे। याच्या अंतर्गत आपण पाहिलेले की 13,30,190 सोलर पंप हे आतापर्यंत मंजूर करण्यात आलेले आहेत। त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या राज्यांना कोटा देण्यात आलेला आहे। याच्यापैकी 10,64,515 सोलर पंप हे आतापर्यंत लागलेले आहेत आणि याच्याच अंतर्गत महाराष्ट्राला 5,75,000 एवढे सोलर पंप मंजूर करण्यात आलेले आहेत। ज्याच्यामध्ये आपण पाहिलेले की यापूर्वी मेडाच्या माध्यमातून सोलर पंप लावले जात होते आणि याच्यानंतर महावितरणकडे हे सोलर पंप उभारणीचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं आणि असे एकंदरीत 5,22,370 सोलर पंप आता हे महावितरण आणि मेडा या दोन्हीच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही राज्यासाठी कोटा देण्यात आलेला होता या कोट्यामधून महावितरणच्या माध्यमातून जे सोलर पंप उभारणी केले जात होते या 2,75,000 पंपापैकी जवळजवळ 2,25,601 पंप हे महावितरणच्या माध्यमातून उभारणी करण्यात आलेले आहेत आणि देण्यात आलेला जो काही कोटा आहे या कोट्यापैकी जवळजवळ 52,000 सोलर पंप हे अद्याप देखील लावणं बाकी आहे। म्हणजे एकंदरीत आतापर्यंत प्रत्येक राज्याला जो कोटा देण्यात आलेला आहे त्याच्यापैकी 80% पेक्षा जास्त कोटा हा प्रत्येक राज्याच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये मात्र ही संख्या जवळजवळ 90% आसपास आहे आणि आता याच योजनेच्या अंतर्गत 14 ते 20 लाखाच्या अंतर्गत जे पुढील सोलर पंप आहेत हे सोलर पंप प्रत्येक राज्याला दिले जाणार आहेत। त्याच्या संदर्भातील प्रक्रिया आता MNREच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यापैकी 52,000 जे सोलर पंप राज्यामध्ये सुद्धा आणखीन प्रतीक्षेत आहेत। याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेमेंट करण्यात आलेले तर शेतकरी आता व्हेंडर सिलेक्शन करून सोलर पंप लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत। अशा शेतकऱ्यांना देखील आता याच्या अंतर्गत व्हेंडर उपलब्ध करून व्हेंडर सिलेक्शन करून त्याच्या इन्स्टॉलेशनच्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत, जेणेकरून हा उर्वरित असलेला 52,000चा कोटा पूर्ण केल्यानंतर नवीन 1.5 ते 2 लाख साधारणपणे 1,80,000 पंपाचं उद्दिष्ट देण्यात येईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत। कारण एकंदरीत आता जवळजवळ 3 लाख सोलर पंपाचा एक कोटा केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत उभारण्यात आलेल्या सोलर पंपाच्या बेसवरती जवळजवळ 2.25 लाख ते 1,80,000 पंप हे महाराष्ट्राला दिले जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्या संदर्भातील आता जे काही अपडेट येतील ते अपडेट घेऊ। आता ज्यांना कोणाला याच्या अंतर्गत व्हेंडर सिलेक्शनच्या प्रक्रिया बाकी आहेत त्यांना साधारणपणे 27 एप्रिल नंतर व्हेंडर सिलेक्शनच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठीच्या विंडो ओपन करून दिल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे आपण जर व्हेंडर सिलेक्शन केलेला नसेल, आपल्याला जर अद्यापर्यंत कंपनी निवडीचे ऑप्शन आलेले नसेल तर आपण 27 तारखेनंतर कंपनी निवडू शकता। या कंपनी निवडण्यासाठीच्या याच्या अंतर्गत कंपन्या ऍड झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील अपडेट देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलं जाईल। परंतु 27 तारखेनंतर साधारणपणे 28 एप्रिल पासून आपण याच्या अंतर्गत आपलं लॉग इन करून आपला जो काही MT-ID असेल तो टाकून लॉग इन करून कंपनी अवेलेबल आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करा आणि याच्या अंतर्गत उपलब्ध झाल्यानंतर आपण त्या कंपनीची निवड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाचं आणि दिलासादायक हे असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।